खूप दिवसांपासून वावरात आम्ही ना पार्टीच केली नव्हती. म्हटलं मग आज पुरा मावरच करून टाकू. तो विषय असा आहे भावांनो, सकाळी सकाळी हे सगळे मित्र माझ्या घरी आले. काऊन की लय दिवसापासून आपण ना पार्टीच नाही केली. चला वावरात जाऊन आज पार्टी करू. आता आपल्या पोराची इच्छा आहे म्हटल्यावर मी नाही म्हणणार आहे का. घेतलं ना मग सगळं सामान, किराणा गंज गुंज सगळंच घेऊन आम्ही वावरात आलो. आता जे लोक वावरात पार्टी करतात त्याला सांगायचं कामच नाही, पण जे नाही करत त्याला सांगून देतो की वावरासारख्या पार्टीची मजा कुठेच येत नाही. 5 स्टार हॉटेल बी याच्या पुढे फेल आहे. चला रे फटाफट, उशीर नका करू. संध्याकाळ व्हायच्या पहिले आपली चिकनची भाजी बनली पाहिजे. पहिलेच तर आपली खतरनाक भाजी आहे. मला तर वाटते चिकनची भाजी म्हटलं की विदर्भ आणि आपल्या गावगाड्यातल्या पट्ट्यातच जास्त चालते. तुमचा भाऊ भाजी बनवण्यापासून रिझाईन घेणार आहे, कारण हे 2 आचारी मी ट्रेन करणार लावले. हा कशी व तरी बाज भाजी बनली ना. जरासा बी टाइमपास करू नका, पटापट ताट वाढा आणि मला फोडी खाऊ द्या. भाजीचं ताट पाहून तर मी तर जेवायला तुटूनच पडलो. आता चिकनची भाजी म्हटलं की आपली गँग तर कोणाला ऐकतच नव्हती. आता तुम्हाला काय सांगू, गंज तर रसा खाली झाला की मलेच फोडी नाही भेटल्या. शेवटी खतरनाक पैकी रस्सा पिऊन घेतला. नंतर भांडे गिंडे घासून घरी जायला निघालोच की आपल्या भावाची गाडी बंद पडली. आम्ही जेव्हाही कोणती पार्टी करायला येतो तेव्हाच असे कांडून जाते. गाडीच्या चक्क्यामधली माती काढू काढू आम्ही पागल झालो होतो. आता तुम्हाला काय सांगू, भावाच्या चुमेश्वरीला डायरेक्ट वावरातून बंडीमध्ये आणावं लागलं. अशी झाली मग आमची तुफानी चिकन पार्टी. चला भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.